एक खेडेगाव होतं. खेडेगावात आईन तिला 2 मुलं. मुलाचं नाव विकास आणि मुलीचं नाव योजना. त्या काळात मुलींना शिकवायची पद्धत नव्हती. मग आईनं विकासला शेजारच्या गावातल्या शाळेत घातलं आणि म्हणली, उगाच तू येण्या जाण्यात वेळ खर्च करू नको, शाळेच्या गावातच राहा, म्हणजे अभ्यास होईल. जेवणाची काळजी करू नको, मी रोज योजनाजवळ तुझा डबा देत जाईन. मग विकास शेजारच्या शाळेच्या गावातच राहिला. इकडे रोज सकाळी लवकर उठायची, विकासला चांगल्या चुंगल्याचा डबा तयार करायची आणि तो तयार झालेला डबा योजनाकडे द्यायची आणि सांगायची, जा विकासला नेऊन दे. योजना तो डबा घ्यायची आणि चालत 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 विकासच्या शाळेच्या गावाकडे निघायची. पण अर्ध्या वाटेत गेली की योजनेलाच भूक लागायची आणि मग विकाससाठी दिलेला डबा ते अर्ध्या रस्त्यात उघडायची, त्यातलं चांगलं चुंगलं काय ते सगळं खाऊन घ्यायची आणि उरलेला राहिलेला डबा मग विकासला नेऊन द्यायची. हे वर्षभर चालू राहिलं. आईला वाटलं, आता विकासला आपण एवढं रोज चांगलं चुंगलं खाऊ घालतोय, विकास कसा आता जाडजूड झालेला असला पाहिजे. वर्षाच्या शेवटी विकास घरी आला. विकास होता तेवढाच, योजना मात्र मधल्यामध्ये खाऊन फुगलेली. भाजप सरकारच्या काळात दुसरं काही झालेलं नाही. विकास आहे तेवढाच आहे, फक्त योजना फुगल्यात. नुसत्या जाहिराती, नुसत्या कृती नाही, काम नाही, दिसतच नाही काही. जे खरंच काम करतायत त्यांच्या पाठीशी उभा राहा. खासदार ओमराजे निंबाळकरांनी विश्वासाने ही माणसं उभा केलीत. तुमचा विश्वास त्यांच्या पाठीशी उभा राहू द्या. जिल्हा परिषदेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकू द्या. श्वासात, ध्यासात आणि मनामनात धगधगणारी शिवसेनेची मजा.